आता ही जी दिसतीये ही एक सिंगल बीमची SFD आहे आणि हे एक सिंगल बीमची BMD काढलेली आहे. तर तुम्ही बघू शकता जिथं सॅगिंग मोमेंट जास्त आहे तिकडं आपल्याला काय प्रोव्हाइड करायला लागतं, एक कर्टेल बार, आणि जिथं हॉगिंग मोमेंट जास्त आहे तिकडं आपल्याला काय प्रोव्हाइड करायला लागतं, एक्स्ट्रा टॉप बार. ओके. आणि जी बीम मध्ये रिंग असते तिला स्टिरअप म्हणतो आपण. तर ही SFD वरून कळू शकतं इथं एंडला शेअर फोर्स जास्त आहे, त्यामुळे इथं जे स्टिरअपचं स्पेसिंग असतं ह्या एंडला ते जास्त असतं. पण हा जो मधला झोन आहे तिकडे स्टिरअपचं स्पेसिंग काय केलेलं आहे, लांब ठेवलं आहे, कारण इकडं हा जो झोन आहे इथं शेअर फोर्स काय असतो, कमी असतो. त्यानंतर हा जो सिम्बॉल आहे हा वन वे स्लॅबचा सिम्बॉल आहे. पण S3 बघू शकता इकडे पण वन वे स्लॅबचा सिम्बॉल आहे. हा वन वे स्लॅब अलॉंग शॉर्ट स्पॅन दाखवलाय, हा बरोबर आहे, आणि हा लॉंग स्पॅन दाखवला हा पण बरोबर आहे. तर असं का, कारण स्टेअर केस हा एक वन वे स्लॅब असतो पण त्याचं मेन स्टील अलॉंग लॉंग स्पॅन टाकतात, आणि जो S3 पॅनल आहे हा वन वे स्लॅब आहे पण त्याचं मेन स्टील अलॉंग काय शॉर्ट स्पॅन टाकतील, आणि त्याचं जे डिस्ट्रीब्युशन स्टील असेल ते अलॉंग लॉंग किंवा पॅरलल टू लॉंग स्पॅन असेल. हा तुम्ही S2 बघू शकता, याचा सिम्बॉल हा टू वे स्लॅबचा आहे. तर याच्या तिकडं हे याचा अर्थ हा बेंड होतो, म्हणजे याला काही दोन्ही पण बेंटअप बार टाकले, अल्टरनेट बेंटअप. कालच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं आपण की हा बार एक असा जातो एक सरळ असतो, परत त्याच्या पुढचा असा बेंट असतो, आणि पहिला बार समजा बेंटअप आहे मग एक बार सोडून दुसरा बेंटअप केला त्याला अल्टरनेट बेंटअप म्हणतात. आणि हा जो 2 नंबरचा बार आहे त्याच्यावरती काहीच नसतं, तिथं काय टाकता, एक्स्ट्रा बार किंवा एक्स्ट्रा टॉप. तुम्ही या शेड्यूलमध्ये बघू शकता, शेड्यूल ऑफ स्लॅबमध्ये एक्स्ट्रा बार L/4 म्हणजेच 25% टाकलंय. आता हे जे आहे शेड्यूल ऑफ बीम ॲट फर्स्ट स्लॅब लेवल. ओके. तर याच्यात HB म्हणजे काय, हिडन बीम. तर त्याचं काय दिलेलं आहे, डायमेन्शन 150/125. त्याचे स्ट्रेट बार दिले, 2 बार 12 mm चे दिलेले आहेत, आणि जे स्ट्रेट बार ॲट बॉटम दिले ते पण 2 बार 12चे दिले. पण जे कर्टेल बार आहेत जे सॅगिंग मोमेंटला आता इथं दिसतं बघा कर्टेल बार, ते याच्यात अब्सेंट आहेत, किंवा एक्स्ट्रा टॉप बार जे आहेत की एंडला देतं L/4 असे, तर हे पण काय आहे, अब्सेंट आहेत. तसंच तुम्ही HB1 जर बघितला तर HB1 कुठे तुम्हाला इथे दिसेल. ठीक. तर हे HB1चं स्टील आहे, त्याची साईज आहे 230/125 mm. याच्यात बॉटमला 3 बार दिलेत 12 mm चे, आणि टॉपला पण 3 बार 12 mm चे, आणि त्याच्या स्टिरअप दिले आहेत 6 mm चे बार, 150चं स्पेसिंग सेंटर टू सेंटर, आणि हे जे आहे हे एंडला दिले आहेत, म्हणजे इकडे एंडला. आणि जो मिड स्पॅन आहे म्हणजे हा जो इकडे शेअर फोर्स कमी असतो, पण तिकडे सुद्धा स्पेसिंग 150 ठेवलंय. पण तुम्ही काही केस बघितल्यात तर इथे तुम्ही बघू शकता की एंडला स्पेसिंग 100चं ठेवलेलं आहे, शेअर फोर्स जास्त असतो त्याच्यामुळे, आणि मिड स्पॅनला स्पेसिंग 125चं ठेवलेलं असं, कारण ह्या झोनमध्ये शेअर फोर्स कमी आहे त्यामुळे. इम्पॉर्टंट नोट्समध्ये आहे, ऑल वर्क शाल बी स्ट्रिक्टली एक्झिक्युटेड ॲज पर ड्रॉइंग, स्ट्रक्चर इज डिझाईन फॉर G+2 स्लॅब ओनली. म्हणजे हे ग्रॅव्हिटी ॲनालिसिसला केलं आहे. कॉन्क्रीटची ग्रेड कुठली वापरली तर M20, आणि स्टीलची वापरली आहे Fe 500. लोड ऑफ ब्रिक फॉर पार्टिशन वॉल इज कन्सिडर. ओके. इथं ब्लॉक वापरलेले नाहीत, ब्रिकची डेन्सिटी वेगळी असते, ब्लॉकची वेगळी असते. टेक परमिशन फ्रॉम स्ट्रक्चरल इंजिनियर बिफोर कॉन्क्रिटिंग ॲट साईट. म्हणजे तुम्हाला कॉन्क्रिटिंग करायच्या आधी काय, एकदा स्ट्रक्चरल इंजिनियर कडून ही जी रिएन्फोर्समेंट आहे ती प्रॉपर प्लेस केली आहे की नाही ते चेक करायचं. क्लिअर कव्हर जे आहे ते प्रत्येक गोष्टीसाठी वेगळं दिलेलं आहे. कॉलमसाठी किती 40, आणि फुटिंगसाठी घेतले 50 mm. डेव्हलपमेंट लेंथ असेल, लॅप लेंथ किती घेतले 50 टाइम्स डायमीटर ऑफ बार, म्हणजे 50 इंटू काय घेतलंय 5 म्हणजे काय डायमीटर ऑफ बार, आणि हे मिनिमम 47.5 तरी घ्यायला पाहिजे. ओके. आणि जिथं बेंटअप घेतलेले तिथं किती घेतलंय 42 दिलंय, म्हणजे 42 टाइम्स डायमीटर ऑफ बार. जे स्ट्रिपिंग टाइम वगैरे जे आहे ते कशातून वापरा, IS 456. जे फॉल्स वर्क असेल, शटरिंग वर्क असेल, त्याची स्टॅबिलिटी जी आहे तिची रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची राहील, कॉन्ट्रॅक्टरची, म्हणजे तो
ठेकेदार असेल त्याची राहील. लाईव्ह लोड कन्सिडर ओव्हर दिस स्लॅब किती घेतला आहे 2.25 किलो न्यूटन पर स्क्वेअर मीटर आणि लाईव्ह लोडचा IS कोड आहे IS 875 पार्ट 2. इफ एनी स्पेशल लोड आर देअर काइंडली इन्फॉर्म टू काय स्ट्रक्चरल इंजिनियर बिफोर अप्लाइंग. आणि एनी डिस्क्रिपन्सी म्हणजे काही याच्यात तफावत असेल तुमच्या ड्रॉइंगमध्ये आणि ऑन साईट काही मापं बदलत असतील, काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही कोणासोबत डिस्कस केलं पाहिजे तर स्ट्रक्चरल इंजिनियर सोबत डिस्कस केलं पाहिजे. हे जे लिजंड्स आहेत तुम्ही बघू शकता, हा जो हॅच पॅटर्न वापरलाय सेम हॅच पॅटर्न इकडे वापरलाय, म्हणजे त्याचा अर्थ काय होतो मिड लँडिंग बीमला हे वापरलेलं आहे. हे पटकन समजण्यासाठी संक स्लॅब जे आहे त्याचा हॅच पॅटर्न बरोबर इथं संक स्लॅबला आहे. आणि संक स्लॅब कुठं असतो WC आणि बाथ जवळ. बाथला कमीत कमी 200 mm संक स्लॅब दिला पाहिजे आणि WC ला 300 mm. आणि लास्टचं आपलं शीट आहे शीट नंबर 6. तर हे जे 6वं शीट आहे हे कशासाठी आहे शेड्यूल ऑफ बीम ॲट फर्स्ट टेरेस लेवल. ओके, टेरेस म्हणजे काय की जो लास्टचा स्लॅब असतो त्याला आपण टेरेस म्हणतो. ठीक आहे, तर इथं पण सेमच दिलेलं आहे आणि इथं काय येणार तुमचा जो जिना असतो त्याची हेडरूम येणार आहे. ओके, आता इथं शेड्यूल ऑफ स्लॅब S1 स्लॅब 125 mm थिकनेस, मेन स्टील 8 mm चं आणि त्याची स्पेसिंग 150 सेंटर टू सेंटर, डिस्ट्रीब्युशन स्टील 8 mm चं त्याची स्पेसिंग 175 सेंटर टू सेंटर. आणि जे एक्स्ट्रा बार आहेत परत एकदा सांगतो, हा बार जो आहे असं जाणार, हाला 1 नंबर दिला, दुसरा बार स्ट्रेट जाणार आणि तिसरा बार परत बेंटअप असणार. ओके, हा 2 नंबर आणि हा 3. तर हा बार जो स्ट्रेट जातो ना तर हे अल्टरनेट बेंटअप असतात. पहिला बेंटअप आहे आणि तिसरा बेंटअप आहे, दुसरा बेंटअप केला नाही तर याच्यामध्ये जो 25% बार टाकता हा एक्स्ट्रा बार असतो, तो 2 वे स्लॅबमध्ये. आणि 1 वे स्लॅबमध्ये काय 8चं स्टील 125च्या स्पेसिंगने आणि 8चं स्टील 175च्या स्पेसिंग, यात एक्स्ट्रा बार नाही आहे. हा कुठला 1 वे स्लॅब. आणि 1 वे स्लॅबचा सिम्बॉल तुम्ही पाहू शकता असा आहे. हा काय की अलॉंग शॉर्ट स्पॅन मेन स्टील प्लेस केलेला आहे आणि त्याचा बेंटअपचा सिम्बॉल. आणि जो 2 वे स्लॅब आहे S1 त्याला दोन्ही साईडला काय बेंटअप असतात. ओके, इथं आपली जी सिरीज होती हाऊ टू रीड RCC ड्रॉइंग ती काय कंप्लीट झालेली आहे. थँक्यू.